ओके, आपण काय स्टार्ट केलेलं आहे? कॅपिटल गेन. ओके, कॅपिटल गेनचे आपले किती प्रॉब्लेम झाले टोटल? कॅपिटल गेन थोडंफार आठवतंय ना? काय काय बघितलं होतं आपण कॅपिटल गेन मध्ये? थोडंसं रिवाइज करूया, देन वी विल कंटिन्यू. ठीक आहे, 3 प्रॉब्लेम आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. 3 की 2 बघा किती घेतलेत. त्यामध्ये आपण काय बघितलं होतं, की कॅपिटल गेनमध्ये जे आपण एखादी प्रॉपर्टी आहे ती सेल केल्यानंतर जो आपल्याला प्रॉफिट होतो, तो प्रॉफिट आपण कॅपिटल गेनच्या अंडर काय करणार आहोत? कन्सिडर करणार आहोत. राइट? सो कॅपिटल गेनमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लाँग टर्म कॅपिटल गेन असे 2 क्लासिफिकेशन असणार आहेत. शॉर्ट टर्ममध्ये कोणत्याही प्रकारचा इंडेक्स नसेल. म्हणजेच काय? तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये जी आपली असेट आहे, ती त्या असेट आपण किती प्राइसला घेतलेली आहे आणि किती प्राइसला सेल केली. यामधला जो डिफरन्स आहे, ॲज सिंपल ॲज दॅट दिस इज अवर कॅपिटल गेन. लक्षात आहे का? शॉर्ट टर्ममध्ये आपण असेट कितीला परचेस केली आणि कितीला सेल केली. हा डायरेक्ट काय असणार आहे? फॉर्म्युला असेल. याच्यातून आपण कॅपिटल गेन इन शॉर्ट टर्म कॅल्क्युलेट करू शकतो. बट लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे? तर इंडेक्स महत्त्वाचा आहे. का इंडेक्स महत्त्वाचा आहे? कारण जिथे आपण काय करतोय? मनीची व्हॅल्यू मेजर करतोय. जसं आपण सांगितलं होतं एक्झाम्पल देऊन, की सुरुवातीला ₹1 मिळणारी वस्तू आता मिळते का हो ती वस्तू ₹1 नाही. राइट? म्हणजे आता पैशाची व्हॅल्यू काय झालेली आहे? तर इन्क्रीज झालेली आहे. आणि ह्या एका टॉपिकसाठी प्रत्येक वर्षी इन्कम टॅक्सचे बुक नवीन येतात. हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कारण बाकी तेवढा ड्रास्टिक काही चेंज नसतो. बट ह्या कॅपिटल असेटसाठी किंवा कॅपिटल गेन ह्या चॅप्टरसाठी तुमच्या असेसमेंट इयर चे बुक काय असतात तर वेगवेगळे प्रत्येक वर्षी मार्केटमध्ये येतात. असो. लेट कम टू द पॉइंट. की शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. सिक्युरिटी, दॅट मीन्स सिक्युरिटी, त्याच्यानंतर अनलिस्टेड सिक्युरिटी अँड अदर. तर सिक्युरिटीमध्ये काय सांगितलेलं आहे? जर तुम्ही एखादी सिक्युरिटी 12 महिने वापरली आणि 12 महिन्यानंतर जर ती सेल केली, तर आपण त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणू शकतो. सपोज जर एखादी सिक्युरिटी तुम्ही ती 2 वर्षासाठी वापरली, तर आपण त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हणणार आहोत. म्हणजे सिक्युरिटीसाठीचा पिरियड आहे 12 मंथ पिरियड. देन अनलिस्टेड जर सिक्युरिटी असेल, आता अनलिस्टेड सिक्युरिटी किंवा लँड, त्याचबरोबर एखादी बिल्डिंग, तर याच्यासाठी शॉर्ट टर्म पिरियड काय असणार आहे? मिनिमम 2 इयर्स तुम्ही ती प्रॉपर्टी यूज केली पाहिजे. तर तो शॉर्ट टर्म पिरियड हा कन्सिडर केला जाऊ शकतो. मोर दॅन 2 इयर जर गेला, तर आपण त्याला लाँग टर्म पिरियड हा कन्सिडर करू शकतो. आणि थर्ड आहे युनिट ऑर डेप्थ ओरिएंटेड फंड. याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कोणतीही डेप्थ असेल किंवा एखादी युनिट असेल किंवा एखादा फंड असेल, म्हणजे या 2 कॅटेगरी व्यतिरिक्त जर तुम्ही एखाद्या एखाद्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर मिनिमम 3 वर्षाचा त्याला क्रायटेरिया असेल शॉर्ट टर्म कॅपिटल गेनसाठी. आणि 3 वर्षानंतर ती प्रॉपर्टी लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये कन्सिडर होईल. हा चार्ट क्लिअर झालाय ना? येस मॅम. ओके. येस मॅम. हां. देन आपण आता बघितलं की करंट इयरचा इंडेक्स आपल्याला पाठ असला पाहिजे. करंट इयरचा इंडेक्स आहे 348. त्याचबरोबर 2001 चा इंडेक्स आपल्याला माहीत असला पाहिजे, जो की आहे 100. ओके. आणि बाकीचे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात. हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. आज आपण जो नवीन पार्ट बघणार आहोत, तो बघणार आहोत आपण. आता बऱ्याच वेळी असं असतं, की तुम्ही काय केलीत प्रॉपर्टी परचेस केलीत. ओके. सपोज जसं आपण की कधीतरी 2099 च्या आधी वगैरे तुम्ही प्रॉपर्टी परचेस केलेली आहे आणि ती प्रॉपर्टी तुम्ही आता सेल केली, तर डेफिनेटली तुम्हाला काय मिळणार आहे? हो, प्रॉफिट मिळणार आहे. कारण पैशाची व्हॅल्यू ही कशी आहे? आता इन्क्रीज झालेली आहे. आणि जे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत, त्या पैशातून जर तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली, तर इन्कम टॅक्स काय म्हणतं? जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली त्या पैशाची, तर आम्ही तुम्हाला एक्झम्पशन देऊ. ओके. आम्ही तुम्हाला काय करू? एक्झम्पशन देऊ. तर ह्या एक्झम्पशनचे 2 क्लासिफिकेशन इन्कम टॅक्सने दिलेले आहेत. तर कोणते 2 क्लासिफिकेशन? जर तुम्ही प्रॉपर्टी सेल करून इन्व्हेस्टमेंट केली. ओके. आता काय दिले बघा. इन्व्हेस्टमेंट इन 1 or 2 रेसिडेन्शियल हाउसेस ॲज द केस मे बी इन इंडिया.
म्हणजे पहिल्या केसमध्ये काय सांगितलंय, तुम्ही तुमची प्रॉपर्टी सोल्ड केलीत आणि त्या आलेल्या पैशातून तुम्ही एखादा हाऊस परचेस केलं किंवा हाऊसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर आम्ही तुम्हाला एक्झम्पशन देऊ. एक्झम्पशन अंडर सेक्शन 54. तर ते एक्झम्पशन कसं कसं असेल बघा. एक तर तुम्ही जी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात, ती विदिन 1 इयरमध्ये असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी आज माझी जुनी प्रॉपर्टी सोल्ड केली, तर 1 वर्षामध्येच तुम्ही नवीन प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असली पाहिजे. तरच आम्ही तुम्हाला काय करू, एक्झम्पशन देऊ. किंवा मिनिमम 2 वर्षापर्यंत किंवा कन्स्ट्रक्शन करून जर इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर मिनिमम 3 वर्षामध्ये काय करा, तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट करा. तर आम्ही तुम्हाला काय करू, एक्झम्पशन देऊ अंडर सेक्शन 54चं. इथेपर्यंत क्लिअर झालं का सांगा? येस मॅम. तिघींना पण क्लिअर झालं? येस ओके. मॅम. हां, बट एक्झम्पशन देताना काय बघावं लागेल आपल्याला? कॅपिटल गेन जे आपण कॅल्क्युलेट करू. ओके? म्हणजे आपण काय करतो, सेल, त्याच्यानंतर लेस ऑफ ॲक्विजिशन, रिपेअर्सचा काही खर्च असेल, मेंटेनन्सचा काही खर्च असेल आणि त्याच्यातून आपण कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करतो. ओके? सो कॅपिटल गेन ऑर कॉस्ट ऑफ न्यू हाऊस व्हिचएव्हर इज लोवर, हे लक्षात ठेवा. ह्यामधली जी व्हॅल्यू लोवर असेल, ती व्हॅल्यू आम्ही काय करू, एक्झम्पशन म्हणून कन्सिडर करू. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं कॅपिटल गेन सगळं कॅल्क्युलेट करून सपोज 10 लाख रुपये कॅपिटल गेन तुम्हाला मिळाला आणि तुम्ही नवीन प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करताय 12 लाखाचं, तर तुम्हाला इन्कम टॅक्स एक्झम्पशन कितीचं देईल मग? 10 लाखाचं. कारण इथे काय सांगितलंय, कॅपिटल गेन ऑर कॉस्ट ऑफ न्यू हाऊस विचेवर इज लोअर, त्याच गोष्टीचं तुम्हाला एक्झम्पशन मिळेल. म्हणून परत म्हणायचं मग लेस एक्झम्पशन, जी व्हॅल्यू असेल 10 लाख विचेवर इज लेस, ती आपण मायनस करू. खूप सोपं आहे. क्लिअर? हा पहिला पार्ट क्लिअर झाला तिघींना पण? येस मॅम. ओके. हा, आता दुसरा पार्ट मध्ये काय सांगितले बघा. इथे तुम्ही पहिली तुमची प्रॉपर्टीत कोणत्या प्रॉपर्टीत इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही पहिल्या केसमध्ये? अंडर सेक्शन 54 कधी मिळेल? जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन हाऊस प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. कधी करताय? विदिन 1 इयर किंवा 2 वर्ष किंवा कन्स्ट्रक्शन करून 3 वर्ष. ओके, ही केस झाली. देन सेकंड केसमध्ये काय सांगितलंय बघा, इन्व्हेस्टमेंट इन बॉन्ड. ओके, नॅशनल हायवे याचा जरा फुल फॉर्म भरायचं, नॅशनल हायवे समथिंग काहीतरी आहे आणि कन्स्ट्रक्शन असं आहे. तर याच्यामध्ये थोडक्यात ठेवा की बॉन्डमध्ये तुम्ही काय करताय, इन्व्हेस्टमेंट करताय. नॅशनल हायवे बॉन्डमध्ये काय करताय तुम्ही, इन्व्हेस्टमेंट करताय. देन तर त्याला एक्झम्पशन आहे, एक्झम्पशन अंडर सेक्शन 54EC, हे लक्षात ठेवा. देन याला काय क्रायटेरिया आहे, इन्व्हेस्टमेंट विदिन 6 मंथ फ्रॉम द डेट ऑफ ट्रान्सफर. ओके, म्हणजे जी तुम्हाला कॅपिटल गेन तुमची प्रॉपर्टी सेल केल्यानंतर जो पैसे आलेले आहेत, ते पैसे तुम्ही जेव्हा बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करताय, ते बॉन्डमध्ये किती महिन्यात इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे? 6 महिन्यात. विदिन द 6 मंथ मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले, तर गव्हर्नमेंट म्हणते की आम्ही तुम्हाला एक्झम्पशन देऊ. कितीचं एक्झम्पशन देऊ? 50 लाख. विचार करा, गव्हर्नमेंट एक्झम्पशन कितीचं देत आहे? 50 लाख रुपीजचं एक्झम्पशन इथे देत आहे. मग काय सांगितलंय बघा, कॅपिटल गेन or amount invested in bond whichever is lower but is exemption maximum limit 50 lakh. मॅक्झिमम 50 लाखापर्यंत तुम्हाला बॉन्ड मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर देऊ शकतो. बट विचेवर इज सेम, अगेन कॅपिटल गेन जे आलंय किंवा 50 लाख, विचेवर इज लोअर जी असेल ती तुम्हाला व्हॅल्यू काय केली जाईल, इथे दिली जाईल. थेरॉटिकल पार्ट लक्षात आला का बघा? काही डाऊट असेल तर काही डाऊट असेल तर विचारू शकता, अदरवाइज आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू. प्रॉब्लेम नंबर शेट पब्लिकेशन 10.19. ओके, शेट मधलं एक्झाम्पल घेतलेलं, याच्या आधीचे जे बघितले ते आपण मनन मधले बघितलेले आहेत. एक मिनिट हा. 10.19 काय सांगितलंय बघा. बघूया प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. कॅल्क्युलेशन करा व्यवस्थित मात्र, कारण इथे थोडासा फॉर्मॅट वेगळा आहे. आपण ज्या पद्धतीने घेतलेत आधी
त्या पद्धतीने आपण जाणार आहोत. मिस्टर रामप्रसाद प्रोव्हाइड द फॉलोइंग पर्टिक्युलर ऑफ असेट ट्रान्सफर बाय हिम ड्युरिंग द प्रिव्हियस इयर एंडेड 31st March 2024. You are required to compute his income from capital gain chargeable to tax for the assessment year 2024-25. A residential house in Mumbai, which is inherited from his father in December 2002, and he was sold 16th December 2023. लक्षात ठेवा, त्याने प्रॉपर्टी कधी सोल्ड केली तर डिसेंबर 2023 मध्ये सोल्ड केलेली आहे. कितीला सोल्ड केली? 80 लाख रुपीजला प्रॉपर्टी सोल्ड केलेली आहे. देन हिज फादर हॅज बॉट दिस हाऊस इन फेब्रुवारी 2001 ॲट कॉस्ट ऑफ ₹3 लाख. जेव्हा त्याने ती 2001 ला प्रॉपर्टी परचेस केली होती तेव्हा त्याची कॉस्ट किती होती तर 3 लाख होती. म्हणजे आपल्याला त्याचे आता मार्केट फेअर व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. अँड इट्स मार्केट व्हॅल्यू 1 एप्रिल 2001 ऑलरेडी दिलेली आहे 5,25,000. बट आपण इंडेक्स घेऊन कॅल्क्युलेट करणार आहोत. राईट. मिस्टर रामप्रसाद मेड द फॉलोइंग इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ कॅपिटल गेन अरायझिंग ऑन द सेल ऑफ हिज रेसिडेन्शियल हाऊस. ओके, आलेल्या पैशातून मिस्टर रामप्रसादने काय केले तर दोन्ही ठिकाणी काय केलेले आहेत इन्व्हेस्टमेंट केली. पहिली इन्व्हेस्टमेंट केली त्याने परचेस ऑफ रेसिडेन्शियल फ्लॅट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. कधी केली? 30 मार्च 2024. 40 लाखाला त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे हाऊस प्रॉपर्टी मध्ये. सेकंड इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी परचेसेस 3 इयर बॉन्ड इश्यू बाय नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. जो मगाशी फुल फॉर्म बघा म्हणाले तेव्हा. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया फुल फॉर्म आहे त्याचा. किती इश्यू केलेले आहेत बॉन्ड मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले 20 लाख रुपीज. दोघांचंही एक्झाम्पशन तुम्हाला मिळणार आहे कारण हे विदिन द 1 इयर मध्ये आहे. आणि ही इन्व्हेस्टमेंट जी केली आहे ती कधी केली? 5 फेब्रुवारी 2023 ला केली. प्रॉपर्टी सोल्ड कधी केली बघा? सोल्ड केली डिसेंबर 23. डिसेंबर 23 पासून काउंट करा 6 महिने. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे डेफिनेटली 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आलं लक्षात काय काय दिली इन्फॉर्मेशन? चला पुटअप करायला घ्या. हेडिंग द्या सेल ऑफ. फॉर्मॅट ड्रॉ करा फटाफट. नेम ऑफ द असेसी मिस्टर रामप्रसाद. असेसमेंट इयर 2024-25. प्रीवियस इयर 2023-24. लीगल स्टेटस इंडिव्हिज्युअल. ड्रॉ करा. सेल्स कन्सिडरेशन कितीला सेल केली प्रॉपर्टी? 80 लाखाला. ओके, 80 लाख रुपीज. देन लेस cost of acquisition, कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन किती आहे बघा? कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन मार्केट फेअर व्हॅल्यू 5,25,000. फॉर्म्युला काय आहे? इनटू करंट इयर इंडेक्स. करंट इयरचा इंडेक्स किती आहे? 348 डिवायडेड बाय 2001 चा इंडेक्स किती आहे तो? 100. इथे इंडेक्स दिलेला आहे. ओके, 2001 चा इंडेक्स एक पाठ करावा लागेल आणि करंट इयरचा तो आपल्याला माहिती आहे 348. कॅल्क्युलेट करून सांगा बरं किती येईल? किती आलं बघा? 5,25,000 इंटू 348 डिवायडेड बाय 100. लक्षात येतंय ना? हा, किती आलं? 18 लाख. 18,27,000. एकदा चेक कर. 17,40,00,000 दिसतंय इथे. Ma'am, the 140 divided by 105.
सॉरी 105 बरोबर. कारण 2003 ला हे केलेले आहे ना त्यांनी, सोल्ड केलेली आहे. एक मिनिट हा. कारण त्याने कधी परचेस केलेली आहे, बरोबर 2002 ला, म्हणून आपण 2002 चा इंडेक्स कन्सिडर केला. सॉरी, किती आलं बघा आता, 17,40,000 येईल. 17,40,000. येस, ज्युवेरिया लक्षात आलं का? 105 का घेतला? कारण त्यांनी प्रॉपर्टी कधी हे केलेली आहे, तर 2002 ला. ओके, म्हणून आपण 2002 चा काय केला, इंडेक्स इथे कन्सिडर केला. राईट. देन बाकी काय रिपेअर्स वगैरे दिलेले आहेत का? नाही. राईट. सो सेल कन्सिडरेशन मायनस कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन मायनस करा, म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन मिळेल. 18 लाख मायनस 17,40,000. कॅपिटल गेन किती येईल बघा, लॉंग टर्म कॅपिटल गेन. लॉंग टर्म कॅपिटल गेन 62 लाख 60,000. ओके, 62 लाख 60,000. राईट. क्लिअर इथेपर्यंत? इथेपर्यंत तर आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. ओके, आता आपण काय करणार आहोत, प्रॉपर्टी आपण इन्व्हेस्ट केली म्हणून आपल्याला एक्झम्पशन मिळेल. सो लेस एक्झम्पशन, सॉरी एक्झम्पशन नाही, डिडक्शन ना, लेस डिडक्शन. आधी डिडक्शन म्हणा आणि मग एक्झम्पशन 1 आणि 2 जे आहेत ते पुटअप करा. पहिलं डिडक्शन काय आहे, अंडर सेक्शन 54 इन्व्हेस्टमेंट इन हाऊस प्रॉपर्टी. ओके, कारण हाऊस प्रॉपर्टी मध्ये पहिली इन्व्हेस्टमेंट केली आहे. किती इन्व्हेस्टमेंट केली आहे बघा, पहिली 40 लाख रुपीज. ओके, सो एक्झम्पशन 40 लाखचं मिळेल. रूल काय आहे, 40 लाख और कॅपिटल गेन विच एव्हर इज लोअर, म्हणून इथे येईल 40 लाख. पहिला पॉइंट क्लिअर झाला. सेकंड, जी बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, सो अंडर सेक्शन 54 EC इन्व्हेस्टमेंट इन बॉन्ड. देन इथे मॅक्झिमम लिमिट कितीचं दिलंय, 50 लाख रुपीजचं दिलेलं आहे. बट बॉन्ड मध्ये किती इन्व्हेस्ट केली आहे, 20 लाख. सो विच एव्हर इज लोअर. मॅक्झिमम लिमिट 50 आहे म्हणून 50 लिहायचं नाही. ओके, देन 20 टोटल करा, आउटरला येईल 60 लाख. 60 लाख मायनस करा, मग तुम्हाला मिळेल टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. किती येईल बघा, किती आला, 2,51,000. 51,000. क्लिअर? बोला, काही डाऊट असेल तर विचारू शकता. क्लिअर झालं ना? ओके, सगळ्यांना क्लिअर झालं? इफत, ज्युवेरिया? ओके, येस मॅम. व्हेरी गुड. फार काही डिफिकल्ट नाही, फक्त आपण नवीन काय लर्न केलं आज, डिडक्शन. ओके, जे काही एक्झम्पशन डिडक्शन जे दिलेले आहेत, पहिलं डिडक्शन आपण प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आणि दुसरं डिडक्शन बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर.
चला आता हा दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो मी एक्सप्लेन करते, तुम्ही सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, काय सांगितलंय बघूया. मिस्टर रानडे प्रोव्हाइड द फॉलोइंग पर्टिक्युलर्स ऑफ असेट ट्रान्सफर बाय हिम ड्युरिंग द प्रिव्हियस year ended 31st March 2024. You are required to compute in his income from capital gain chargeable to tax for the assessment year 24-25 2024-25. A residential house in Delhi which was purchased on 11th November 2001 at cost of rupees 14,54,000 and was sold 16th January 2024 of rupees 1 crore 46 lakh 50,000. Okay, property recently sold केलेली आहे 1 crore 46 lakh 50,000 ला. He incurred transfer expenses of rupees 50,000. जसं आपण cost of acquisition नंतर transfer expenses minus करतो directly 50,000. Then Mr. Ranade made the following investment out of the capital gain arising sale of his residential house. Okay, त्याने हाऊस सोल्ड केल्यानंतर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. पहिली इन्व्हेस्टमेंट केली त्याने परचेस ऑफ रेसिडेन्शियल फ्लॅट इन बेंगलोर 26 मार्च. लगेच सेल केलेली आहे त्याने, इन्व्हेस्टमेंट केली 75 लाखची. सेकंड इन्व्हेस्टमेंट केले त्यांनी परचेस 3 years बॉन्ड इश्यू बाय रुरल इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन ₹10 lakh ऑन 16 फेब्रुवारी 2024. सॉल्व्ह करायला जमेल की सॉल्व्ह करून देऊ? सेम आता जसं आपण बघितलं सेल ऑफ ऍक्विजिशन. सेल ऑफ ऍक्विजिशन किती आहे? सोल्ड पहिल्यांदा घ्या. सोल्ड केलेला आहे 1 crore 46 lakh 50,000 लेस कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन. कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन कधीचा आहे? 2001 चा इंडेक्स येईल आता लक्षात ठेवा. सो 14,54,000 इंटू 348 डिवायडेड बाय 100 लेस होईल. त्याचबरोबर ट्रान्सफर फी सुद्धा तिथे लेस होईल. लेस केल्यानंतर कॅपिटल गेन मिळेल तुम्हाला. कॅपिटल गेन नंतर हे दोन डिडक्शन मिळतील. ओके, पहिलं डिडक्शन रेसिडेन्शियल हाऊस आणि कॅपिटल गेन किती येईल बघा. विच एव्हर इज लोअर, डेफिनेटली हीच व्हॅल्यू लोअरला येईल आणि बॉन्ड सुद्धा 10 लाख रुपीज लोअरला येईल. जमेल सॉल्व्ह करायला? सॉल्व्ह करायला जमेल का? नो. हा सॉल्व्ह करून मला लगेच ग्रुप वरती पाठवून द्या. हा इफत नो काय म्हणते? इफत जमेल ना सॉल्व्ह करायला? नहीं मैम, नहीं क्यों? समझा। नहीं होगा ये? नहीं अभी नहीं। अभी का क्लियर नहीं हुआ ये वाला? ये क्लियर ये हुआ? हो गया है। सो सेम ही है इफत, सेम सेल ऑफ. चलो ठीक है, ट्राई सॉल्व करते हैं. कॉपी करो ये फॉर्मेट अभी. बहुत इजी है, कुछ भी नहीं है इसमें. चलो चलो फटाफट सॉल्व करते हैं, कोई दिक्कत नहीं. हाँ इफत ध्यान दो. अभी हमने सेल कंसिडरेशन कितना सेल किया है? प्रॉपर्टी देखो कितने पे सेल हुआ है? 1 करोड़. पुटअप करो 1 crore 46 lakh 50,000। हाँ 1 crore 46 lakh 50,000. ओके, सेम लेस कॉस्ट ऑफ एक्विजिशन. कॉस्ट कितना है? कॉस्ट देखो, कॉस्ट ऑफ एक्विजिशन 1 करोड़. 1 करोड़ नहीं, एक मिनट. Acquisition 1 lakh, no, 14,54,000. 14,54,000. कॉस्ट ऑफ एक्विजिशन मीन्स हमने वो कितने कितने पे परचेज किया था. ओके इफत,
सो कॉस्ट ऑफ एक्विजिशन मतलब हमने वो कितने में परचेज किया था 14,54,000 इनटू करंट ईयर इंडेक्स डिवाइडेड बाय 100 लिया 2001 का इंडेक्स। ओके, सो अभी कैलकुलेट करो और बोलो यहाँ पे कितना आ जाएगा वैल्यू। 50,59,920. 15 लाख डायरेक्टली आउटर में लिया तो भी चलेगा। 15,59,920। ओके, देन नेक्स्ट ट्रांसफर फी भी दिया है यहाँ पे, सो पुटअप करो ट्रांसफर फी। ट्रांसफर फीस कितनी पे की है, दैट मीन्स दिस इज एक्सपेंसेस ना। तो हमें अभी गेन कितना हुआ देखो, कैपिटल गेन कितना हुआ, सेल से माइनस करो परचेस वैल्यू एंड ट्रांसफर फीस और अमाउंट बोलो। लॉन्ग टर्म कैपिटल गेन बोलो, इफत कितना आ जाएगा 95. 95,90,080। ओके, इफत कैलकुलेट करके देखो, इट्स अ वेरी सिंपल। 95,90,080। ओके, ये हमें मिल गया लॉन्ग टर्म कैपिटल गेन। देन लेस सेम लेस डिडक्शन, अभी हमें दोनों डिडक्शन मिलेंगे। ओके सेम, सो फर्स्ट हमने इन्वेस्टमेंट की है रेसिडेंशियल हाउस में और सेकंड इन्वेस्टमेंट की है हमने बॉन्ड में। सो रेसिडेंशियल हाउस में इन्वेस्टमेंट की है हमने 75 लाख एंड इन्वेस्टमेंट में 10 लाख। पुटअप करो 10 लाख, टोटल करो कितना आ जाएगा ये 85 लाख। क्या था इसमें, क्लियर। अभी देखो टैक्सेबल कैपिटल गेन कितना हो गया 95,09,080 माइनस 85 लाख। बोलो कितना आ जाएगा टैक्सेबल लॉन्ग टर्म कैपिटल गेन 10,09,080. 10,09,080। क्लियर। अभी बोलो Yes. कोई दिक्कत अभी, नो दिक्कत। Ma'am. हाँ, और अभी इफत No. क्या डाउट था इसमें, मतलब कहाँ पे कंफ्यूजन हुआ आपका। ये Cost of acquisition. कॉस्ट ऑफ एक्विजिशन इन द सेंस परचेज वैल्यू। ओके, अभी उस टाइम हमने परचेज किया था 2001 में परचेज किया था, राइट। सो अभी परचेज वैल्यू सेम रहेगी, नहीं रहेगी, बिकॉज इसकी वैल्यू अभी करंट ईयर में बढ़ गई है। दैट्स वाई ये हम कैलकुलेट करते हैं। दैट्स वाई हियर वी कंसिडर करंट डेट इंडेक्स एंड डिवाइडेड बाय बेस ईयर, जिस ईयर में हमने वो परचेज किया था उस ईयर का इंडेक्स। क्लियर। सो अभी उस हाउस की वैल्यू होगी 15,59,000 जो कि 14 थी। अभी करंट ईयर में उसकी उस हाउस की वैल्यू है 15,59,920। ऐसा इस टाइप कैलकुलेशन किया जाता है। सो बेसिकली हम गेन फाइंड आउट कर रहे हैं, दैट्स वाई एक्सपेंसेस लेस करेंगे, दैट्स वाई ब्रोकरेज फीस कमीशन और ट्रांसफर फीस जो भी होंगे और रिपेयर वगैरह होंगे वो लेस करेंगे। देन हमें मिलेगा कैपिटल गेन। और ये डिडक्शन है, रिडक्शन पे क्राइटेरिया है। अभी यहाँ पे आपने इन्वेस्टमेंट किया होता 1 करोड़ का, फॉर एग्जाम्पल हाउस प्रॉपर्टी में आपने इन्वेस्टमेंट किया होता 1 करोड़ का, तो रूल क्या है, कैपिटल गेन और इन्वेस्टमेंट विच एवर इज लोअर। ओके, सो 95 लाख हम डिडक्ट कर लेते। अभी यहाँ पे विच एवर इज लोअर क्या है 75 लाख, दैट्स वाई हमने 75 लाख लिया है। इन्वेस्टमेंट इन बॉन्ड का क्राइटेरिया क्या है, सेम मैक्सिमम लिमिट है 50 लाख, बट जो आप इन्वेस्ट कर रहे हो और कैपिटल गेन है विच एवर इज लोअर, दैट्स वाई 10 लाख लिया टोटल की एंड फाइंड आउट टैक्सेबल गेन। क्लियर हुआ अभी। Yes. Yes, ma'am. ओके वेरी। मैम हाँ बोलो, आपने अमाउंट गलत लिखे हो। कौन सी वाली।
वो लॉन्ग टर्म कैपिटल गेन में क्या है? बोलो। 95 लाख 40,080 आया 90 है। 95,40,000, ये हाँ वाली ऊपर की ना? हाँ ओके, हाँ चेक करो। हाँ, यहाँ पे तो जरा गलत दिखा रहे हैं बुक पे। 95,40,000 40,000 80। ठीक। ओके, हाँ ठीक है। बाकी ठीक है। हाँ, ओके, चलो फिर। उसकी वजह से नीचे का कैलकुलेशन भी अलग है। कौन सा वाला? टैक्सेबल लॉन्ग टर्म कैपिटल में 10,40,080। ओके, 90 40,000। की जगह पे 40 लिखी। 40,000, ओके, हाँ ठीक है, कोई दिक्कत नहीं। हाँ ये करेक्ट करो। मैंने बुक कर लिया ना, इसलिए मे बी मिस्टेक होगी। एज यूजुअल शेड पब्लिकेशन में कुछ ना कुछ तो मिस्टेक है। दैट्स वाई मोस्टली हम मनन प्रकाशन प्रेफर करते हैं। ठीक है, चलो, वी विल कंटिन्यू टुमारो। ओके, Okay. थैंक यू।